पंतप्रधान मोदींवरील हल्ल्याचा कट, एक थरारक सत्य. दिनांक 1 सप्टेंबर 2025. तंझिंगमधील ते आलिशान हॉटेल, जिथे SCO समिटसाठी जगभरातील नेते जमले होते. बाहेरचे वातावरण अगदी शांत होते, पण आत एक अशी आग धगधगत होती, ज्याची झळ थेट हिंदुस्थानच्या हृदयापर्यंत पोहोचणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खोलीतून बाहेर पडतात. त्यांची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सतर्क आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांची बुलेटप्रूफ गाडी सज्ज उभी होती. पण तेवढ्यात एक अशी घटना घडते, ज्याने जगभरातील इंटेलिजन्स एक्सपर्ट्सचे होश उडवले. मोदीजी त्यांच्या ठरलेल्या गाडीच्या दिशेने चालले होते खरे, पण अचानक त्यांचा रस्ता बदलला जातो. त्यांच्या भोवती रशियन गुप्तहेर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी एक मजबूत कडे तयार केले आणि पुढच्याच क्षणी पंतप्रधान मोदी आपली गाडी सोडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अल्ट्रा हाय सिक्युरिटी लिमुझिनमध्ये जाऊन बसतात. ही काही छोटी गोष्ट नव्हती. एका देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या गाडीत बसणे असे मुत्सद्दीगिरीच्या इतिहासात क्वचितच घडते. पण या गाडीचे दरवाजे बंद होताच जे सुरू झाले ते एखाद्या हॉलिवूड थ्रिलरपेक्षा कमी नव्हते. दोन्ही नेते त्या बंद लिमुझिनमध्ये पूर्ण 10 मिनिटे बसून राहिले. गाडी आपल्या जागेवरून 1 इंचही हलली नाही. अखेर गाडी पुढे सरकते. इंटरनेटवर हे फोटो आगीसारखे पसरू लागतात. जगभरातील मीडिया चॅनल्स ओरडू लागतात की बघा, मोदी आणि पुतीन यांची मैत्री किती घट्ट आहे. दोघे एकाच गाडीतून जात आहेत. पण मित्रांनो, सत्य काही वेगळेच होते. हा मैत्रीचा दिखावा नव्हता, तर मृत्यूच्या चक्रव्यूहातून सुटण्याचा एक शेवटचा प्रयत्न होता. जेव्हा ही गाडी कार्यक्रमस्थळी पोहोचते, तेव्हा दुसरी एक अशी घटना घडते जी सामान्यतः अशक्य आहे. तिथे पोहोचल्यानंतर ना मोदी गाडी बाहेर येतात ना पुतीन. पूर्ण 45 मिनिटे जगातील 2 सर्वात शक्तिशाली नेते त्या बंद गाडीत बसून राहतात. त्या बंद गाडीच्या आत फोनवर एक एन्क्रिप्टेड लाईन जोडली जाते. दुसऱ्या बाजूला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA अजित डोभाल होते. पुतीन यांचा आवाज येतो, मिस्टर मोदी, आमच्या एजन्सींनी शत्रूंमधील एक अत्यंत धोकादायक संदेश इंटरसेप्ट पकडला आहे. तुमची गाडी सुरक्षित नव्हती. धोका अगदी डोक्यावर घोंगावत आहे. मोदीजी अगदी शांत पण खंबीर आवाजात विचारतात, डोभाल साहेब, काय रिपोर्ट आहे? नक्की तिथे चाललंय काय? डोभाल उत्तर देतात, पंतप्रधानजी, शत्रूने सिंहाच्या जबड्यात हात घालण्याची हिंमत केली आहे. धोका तिथे SCO समिटमध्ये नाही, तर आपल्या शेजारी बसला आहे. एक खूप मोठा असॅसिनेशन प्लॉट इंटरसेप्ट झाला आहे आणि त्याचे धागेदोरे थेट अमेरिकेच्या CIAशी जोडलेले आहेत. हे ऐकताच गाडीत शांतता पसरते. CIA जगातील सर्वात CIA जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संस्था हिंदुस्थानच्या पंतप्रधानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होती. या कटाचे धागेदोरे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. ठीक 27 ऑगस्ट 2025च्या त्या सकाळी, जेव्हा शेजारील देश बांगलादेशच्या ढाका शहरात एक अजीब हालचाल होती. ढाका येथील एक अत्यंत आलिशान वेस्टर्न 5 स्टार हॉटेल. तिथे एक 50 वर्षांचा माणूस चेक इन करतो. त्याच्याकडे 3 मोठे सुटकेस होते. या माणसाचे नाव होते टेरेन्स. दिसायला तो एक सामान्य अमेरिकन बिझनेसमॅन वाटत होता. त्याने हॉटेल स्टाफला हेच सांगितले होते की तो एका बिझनेस ट्रिपसाठी आला आहे. पण सत्य तर हे होते की टेरेन्स कोणी बिझनेसमॅन नव्हता, तर अमेरिकन गुप्तहेर संस्था CIAचा एक अत्यंत धोकादायक आणि अनुभवी कोवर्ट ऑपरेटिव्ह होता. तो तिथे कोणत्याही बिझनेस डीलसाठी आला नव्हता, तर तो आला होता अशा एका कटाची अंमलबजावणी करण्यासाठी, ज्यामुळे जगाचा नकाशा हादरला असता. त्या 3 मोठ्या सुटकेसमध्ये बिझनेसचे कोणतेही सॅम्पल्स नव्हते. त्यात भरलेले होते हायटेक इलेक्ट्रॉनिक्स, एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन डिव्हाइसेस, सामान्य लोकांच्या गर्दीत लपून राहणारी शस्त्रे आणि गुप्त ब्लूप्रिंट्स. टेरेन्सचे काम होते एक कमांड सेंटर उभे करणे. तो तिथे बसून अशा एखाद्या स्नायपर टीमला किंवा हिट स्क्वॉडला कमांड देणार होता, ज्यांनी SCO समिटच्या आसपास आधीच जागा धरली होती. टेरेन्स एखाद्या सापासारखी कुंडली मारून बसला होता. तो आपल्या शिकारीची वाट पाहत होता. त्याचे टार्गेट क्लिअर होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या. असा एक हल्ला जो दिसायला एखाद्या दहशतवादी संघटनेचे काम वाटेल, पण ज्याच्या मागे वॉशिंग्टनमध्ये बसलेल्या काही नापाक हेतू असलेल्या लोकांचे डोके असेल. त्यांना वाटले की बांगलादेशात बसून या ऑपरेशनची अंमलबजावणी करणे सर्वात सुरक्षित असेल, कारण तिथे कोणाला संशय येणार नाही. पण ते एक गोष्ट विसरले, हा तो जुना भारत नव्हता जो शत्रूच्या वाराची वाट पाहत बसेल. हा नवा भारत होता. आणि जेव्हा देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा भारताची गुप्तहेर संस्था रॉ कधीही झोपत नाही. अखेर इतक्या खोल कटाचा पर्दाफाश कसा झाला? इथे एंट्री होते जगातील 2 सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संस्थांच्या युतीची, भारताची रॉ आणि रशियाची SVR. ऑगस्टच्या शेवटच्या दिवसात SVRच्या इंटेलिजन्सने काही विचित्र रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरसेप्ट केल्या. या फ्रिक्वेन्सी सामान्य नव्हत्या, तर या हाय लेव्हल CIA इन्क्रिप्शन प्रोटोकॉल्स होत्या, ज्या अचानक ढाका आणि SCO समिटच्या लोकेशनमध्ये ॲक्टिव्ह झाल्या होत्या. रशियाने त्वरित ही माहिती भारताचे NSA अजित डोभाल यांच्याशी शेअर केली. नवी दिल्लीत मध्यरात्री एक आणीबाणीची बैठक बोलावली गेली. रॉ प्रमुख, IB संचालक आणि डोभाल एका टेबलवर होते. रॉच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने डोभाल यांना सांगितले, सर, आम्हाला खात्री पटली आहे की एका हाय व्हॅल्यू टार्गेटला संपवण्याचे प्लॅनिंग होत आहे आणि टार्गेट पंतप्रधान असावेत असे वाटते. डोभाल म्हणाले, जर त्यांनी आमच्या पंतप्रधानांच्या दिशेने डोळा वर करून बघितले, तर आम्ही त्यांची अशी अवस्था करू की येणारी अनेक शतके त्यांचा आत्मा थरथरेल. डोभाल यांनी त्वरित रशियन समवयस्कांशी संपर्क साधला. याच कारणामुळे 1 सप्टेंबरच्या रात्री मोदीजींना त्यांच्या ठरलेल्या गाडीत बसण्यापासून रोखण्यात आले. रॉ आणि SVRने मिळून त्या कटाचा चक्रव्यूह तोडण्याचा मास्टर प्लॅन बनवला. त्यांना माहीत होते की स्नायपर किंवा हिट स्क्वॉड फक्त तेव्हाच हल्ला करतील जेव्हा त्यांना ढाकाहून टेरेन्सची कमांड मिळेल. जर टेरेन्सचे कनेक्शन कापले गेले, तर पूर्ण ऑपरेशन पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळेल. आणि मग सुरू झाले ऑपरेशन सायलेंट टेकडाऊन. 1 सप्टेंबर 2025, ढाका येथील ते 5 स्टार हॉटेल. टेरेन्स आपल्या खोलीत बसून शेवटची तयारी करत होता. तो आपल्या विस्कीचा ग्लास हातात घेऊन विजयाचा जल्लोष साजरा करणारच होता की अचानक खेळ उलटला. टेरेन्सच्या मृत्यूची पद्धत इतकी शांत आणि अचूक होती की कोणाला कानोकान खबरही लागली नाही. टेरेन्सच्या त्याच विस्कीच्या ड्रिंकमध्ये एक असे केमिकल मिसळले गेले होते जे पापणी लावण्याच्या आत मानवी मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम बंद करते. हे काही सामान्य विष नव्हते, तर हे एक हाय ग्रेड असॅसिनेशन वेपन होते, ज्याचा वापर फक्त जगातील टॉप एजन्स्या करतात. जसे टेरेन्सने ते ड्रिंक प्यायले, त्याची शुद्ध हरपू लागली.
तो आपल्या कम्युनिकेशन डिव्हाइसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे हातपाय निकामी झाले होते. काही सेकंदातच तो जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कोणताही आवाज नाही, कोणतीही गोळी नाही. जगातील सर्वात मोठ्या महासत्तेचा एजंट स्वतःच्याच जाळ्यात अडकून संपला होता. सीआयएचा तो कट तिथेच त्या खोलीत गाडला गेला. पण यानंतर जे घडले त्याने या कटाचे गूढ अधिक वाढवले. जशी टेरेन्सच्या मृत्यूची बातमी अमेरिकन एम्बसीपर्यंत पोहोचली, तिथे एकच धावपळ उडाली. त्यांना समजले होते की त्यांचा खेळ संपला आहे आणि कुणीतरी त्यांना त्यांच्याच घरात घुसून मात दिली आहे. पुढच्याच क्षणी अमेरिकन एम्बसीची एक संपूर्ण टीम त्या हॉटेलमध्ये दाखल झाली. त्यांनी बांगलादेशच्या स्थानिक पोलिसांना हॉटेलमध्ये शिरूही दिले नाही. सामान्यतः कोणत्याही परदेशी नागरिकाच्या मृत्यूवर स्थानिक पोलीस तपास करतात, पोस्टमॉर्टम होते. पण इथे सर्व काही बाजूला सारले गेले. अमेरिकन एजंट्सने टेरेन्सच्या मृतदेह त्वरित ताब्यात घेतला. त्याचे कोणतेही पोस्टमॉर्टम झाले नाही. त्याचा देह थेट स्पेशल फ्लाईटने अमेरिकेला पाठवण्यात आला. आणि ते 3 मोठे सूटकेस, ज्यामध्ये त्या पूर्ण ऑपरेशनच्या ब्ल्यूप्रिंट्स आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे होते, ते सर्व अमेरिकन एम्बसीच्या एजंट्सनी जप्त केले. आणि गोष्ट इथेच संपली नाही. लंडन आणि वॉशिंग्टनच्या सर्व्हरवर बसलेल्या सायबर तज्ज्ञांनी सलग अनेक तास काम केले आणि टेरेन्सच्या अस्तित्वाचा प्रत्येक डिजिटल ठसा, डिजिटल फुटप्रिंट मिटवून टाकला. त्याचे करिअर, त्याचा इतिहास, त्याचे सर्व्हिस रेकॉर्ड्स नेट आणि डेटाबेसवरून असे गायब केले गेले की टेरेन्स नावाचा कोणताही माणूस या जगात कधी होताच नाही. US आर्मी स्पेशल ऑपरेशन्स कमांडच्या प्रवक्त्याने 1 सप्टेंबरला एक विचित्र स्टेटमेंट दिले. त्यांनी सांगितले की त्यांचा कोणताही कमांड इन्स्पेक्टर जनरल मारला गेलेला नाही. त्यांनी दावा केला की ज्या माणसाची चर्चा होत आहे तो युनायटेड स्टेट्समध्ये जिवंत आणि सुरक्षित आहे. 4 सप्टेंबरला लेफ्टनंट कर्नल इलियट स्कॉट यांनी तर इथपर्यंत म्हटले की ढाकामध्ये त्यांचे कोणतेही ऑनगोईंग ऑपरेशन सुरूच नव्हते. 2 सप्टेंबर 2025 पंतप्रधान मोदी सुखरूप भारतात परततात. दुसऱ्याच दिवशी ते नवी दिल्लीत एका मोठ्या सेमिकॉन समिटमध्ये मंचावर येतात. ते पंतप्रधान, जे नेहमी आपल्या भाषणात ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असतात, त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य होते. मंचावर येतात जेव्हा लोक त्यांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवत होते, तेव्हा मोदीजींनी एक अशी गोष्ट सांगितली ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ते म्हणाले, मी काल रात्रीच जपान आणि चीनच्या या दौऱ्यावरून परतलो आहे. मी गेलो होतो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी सुखरूप परतलो आहे म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात? विचार करा या वाक्यावर. एका देशाचा पंतप्रधान भर सभेत आपल्या लोकांना विचारतोय की मी परत जिवंत आलोय, काय म्हणून टाळ्या वाजतायत? मोदीजी कधीही आपले शब्द हवेत फेकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे एक खोल संदेश असतो. हा कोणताही विनोद नव्हता. हा एक निरोप होता त्या शक्तींना ज्या वॉशिंग्टन आणि जगाच्या इतर कोपऱ्यात बसून हे सर्व पाहत होत्या. हे सांगण्याची एक पद्धत होती की तुम्ही काय केलंय हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही तुमची काय अवस्था केली आहे हेही बघून घ्या. आणि या घटनेनंतर पंतप्रधान मोदींच्या पुढच्या निम्म्याहून अधिक आंतरराष्ट्रीय ट्रिप्स अचानक रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीचे अधिवेशन, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी बोलणार होते, ते त्यांनी टाळले. गाझा पीस समिट, ज्यामध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष येणार होते आणि मोदीजींचे येणे निश्चित होते, तिथेही ते गेले नाहीत. आसियान समिट, जे क्वालालंपूरमध्ये होणार होते, तिथेही पंतप्रधान गेले नाहीत. त्यांच्या जागी दुसऱ्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले. एका महिन्याच्या आत इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधानांनी माघार घेणे हा केवळ योगायोग आहे का? की सुरक्षेचा धोका इतका मोठा आहे की एजन्सीज कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाहीत? या पूर्ण प्रकरणामागे नक्की हेतू काय होता? अमेरिकासारखा देश, जो भारताला आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणतो, तो असा नापाक कट का रचेल? हे समजण्यासाठी आपल्याला शेजारील देशांमध्ये काय चाललंय ते पाहावं लागेल. बांगलादेशात पूर्णपणे तख्तापालट झाला, हिंसाचार झाला, जाळपोळ झाली. नेपाळमध्ये सातत्याने अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे ज्यामुळे तिथे अशांती पसरेल. श्रीलंकेची आर्थिक आणि राजकीय अवस्था तर जगाने पाहिलीच आहे. हे सर्व अचानक घडत नाहीये. भारताच्या आजूबाजूच्या देशांना अस्थिर करून एक अदृश्य शक्ती भारताभोवती रिंग ऑफ फायर म्हणजेच आगीचे कडे तयार करत आहे. सीआयएचा तर इतिहास राहिलाय दुसऱ्या देशांमध्ये रिजीम चेंज करण्याचा, मग ते दक्षिण अमेरिका असो, मिडल ईस्ट असो वा एशिया. जेव्हा एखादा नेता त्यांच्या हिशोबाने चालत नाही, जेव्हा एखादा देश स्वतंत्र परराष्ट्र धोरण पाळतो, डोळ्याला डोळा भिडून बोलतो, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला जातो. पियुष गोयल यांचे ते धमाकेदार विधान तुम्हाला आठवत असेल. त्यांनी भर मंचावरून अमेरिकेला इशारा देताना म्हटले होते की तुम्ही आमच्या डोक्यावर बंदूक ठेवून आमच्याशी ट्रेड डील्स करू शकत नाही. एका केंद्रीय मंत्र्याने अशा भाषेचा वापर करणे ही काही छोटी गोष्ट नाही. पियुष गोयल कोणत्या बंदुकीबद्दल बोलत होते? ते त्याच बंदुकीबद्दल बोलत होते का जी सीआयएने 1 सप्टेंबरला पंतप्रधानांवर ताणली होती? हा एक निरोप होता का की भारत आता कोणत्याही दबावाखाली येऊन आपले निर्णय बदलणार नाही? टेरेन्सची हत्या, पंतप्रधानांच्या हत्येचा कट असो वा नसो, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ढाकामध्ये बसून टेरेन्स भारताविरुद्ध एक मोठी आग लावत होता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? काय खरोखरच अमेरिका भारतात एक मोठा तख्तापालट करण्याचा विचार करत होती? त्यांना पंतप्रधानांना रस्त्यातून हटवून स्वतःचा एखादा पपेट नेता बसवायचा होता का? या सर्व गोष्टींमध्ये पियुष गोयल यांच्या विधानात आणि मोदीजींच्या त्या जिवंत परत येण्याच्या कमेंटमध्ये काही कनेक्शन आहे का? तुमचे मते कमेंट्समध्ये नक्की सांगा.